हॅलो स्टुडंट्स, या वेलकम टू इंग्लिश ग्रामर. आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये डिग्री म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे कंपॅरिझन, मराठीमध्ये त्याला तुलना म्हणतो, हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक एक व्याकरणातील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स इन इंग्लिश ग्रामर. तर आज आपण डिग्री म्हणजे काय, तर याचं दुसरं नाव आहे कंपॅरिझन. काय नाव आहे? कंपॅरिझन. COMPARISION. व्हॉट इज कंपॅरिझन? तर तुलना मराठीमध्ये म्हणतो आपण. बऱ्याचदा दोन गोष्टीमध्ये तुलना करतो. जसं की आपण म्हणतो मुंबई हे पुण्यापेक्षा अधिक मोठे आहे. मुंबई इज बिगर दॅन पुणे. याचाच अर्थ पुणे इज नॉट ॲज बिग ॲज किंवा सो बिग ॲज मुंबई. जसं की आपण म्हणतो द इलेफंट इज द लार्जेस्ट ॲनिमल इन द जंगल. द इलेफंट इज द लार्जेस्ट ॲनिमल इन द जंगल. म्हणजे असं काय आपण डिग्री करण्यासाठी आपण काय करतो, प्रामुख्यानं ॲडजेक्टिव्स किंवा ॲडव्हर्ब्स यांचा वापर करतो. आणि विद्यार्थी मित्र, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब यांना 3 फॉर्म्स असतात. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आणि SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म. मग आता PD CD SD, PD CD SD, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता बघा, जसं की फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, लकी, लकियर, लकीस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट. तसंच ब्युटिफुल, ब्युटिफुलर नाही आहे, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. याला आपण ER आणि EST लावत नाही आहे. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, डेंजरस, मोर डेंजरस, मोस्ट डेंजरस. बाय द सेम वे युजफुल, मोर युजफुल आणि मोस्ट युजफुल. आपण मोर आणि मोस्ट कोणाला लावतो, तर ज्या ॲडजेक्टिव्हमध्ये, ज्या वर्डमध्ये किंवा ॲडव्हर्बमध्ये मोर दॅन 2 सिलॅबल्स असतात, स्ट्रेस असतात. मोर दॅन 2 सिलॅबल्स असतील तर त्याला मोर आणि मोस्ट लावतो. काही अनियमित रूपे आहेत, इरेग्युलर फॉर्म्स आहेत, जसे की गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, फार, फार्दर, फार्देस्ट, लिटिल, लेस, लिस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, इव्हल, वर्स, वर्स्ट. ही काही अनियमित रूपे आहेत. आपण बघणार आहे की डिग्री ही कुणाची बनवण्यासाठी, डिग्री फॉर्म करण्यासाठी आपण ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच्या फॉर्मचा वापर करतो. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नो वी यूज, लुक देअर, वी यूज ॲडजेक्टिव्हज, ॲडजेक्टिव्हज or adverbs, adverbs to form degree, to form degree. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बचा वापर करतो. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि यांना 3 फॉर्म्स असतात. दे हॅव 3 फॉर्म्स. आता त्याचे उदाहरण बघूया आपण, कोणकोणते डिग्रीचे टाईप्स आहेत. बघा, टाइप्स ऑफ डिग्री किंवा काइंड्स ऑफ डिग्री. काइंड्स ऑफ डिग्री. तर डिग्रीची विद्यार्थी मित्र 3 रूप आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री. पहिला आहे ए पॉझिटिव्ह डिग्री. काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री इन शॉर्टमध्ये आपण इथून पुढे म्हणूया PD. काय म्हणूया? PD. आणि याची रचना असते स्टुडंट्स, काय असते? ॲज डॉट डॉट ॲज. ॲज ॲज ही कोणाची डिग्री आहे? तर पॉझिटिव्ह. ॲज ॲज मी डॉट डॉट आहे, या ठिकाणी आपण फर्स्ट फॉर्म ठेवायचं आहे. ॲज हॅपी ॲज, ॲज बिग ॲज, ॲज स्ट्रॉंग ॲज. येते लक्षात? ॲज इम्पॉर्टंट ॲज, ॲज युजफुल ॲज. हे झालं तुमचं जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर. यु नो, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, जेव्हा सेंटेन्स अफर्मेटिव्ह असतं तेव्हा. पण सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर काय करायचं, तर सो डॉट डॉट ॲज वापरायचं. सो बिग ॲज, सो टॉल ॲज म्हणजे फर्स्ट फॉर्म वापरायचं, पीडीतला फॉर्म. हे निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वापरायचं निगेटिव्ह सेंटेन्स.
निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्हमध्ये ॲज वापरा, निगेटिव्हमध्ये सो ॲज वापरा. पण रिकाम्या जागी आपण फर्स्ट फॉर्म वापरणार आहे. बिग, इम्पॉर्टंट, युजफुल, हॅपी, लकी, टॉल, स्ट्रॉंग वगैरे. तर आपण सेकंड टाईप बघूया आपण, दॅट इज बी, कंपॅरेटिव्ह डिग्री. COMPARATIV, कंपॅरेटिव्ह डिग्री. याला पण शॉर्टमध्ये आपण CD म्हणणार आहे. C फॉर कंपॅरेटिव्ह, D फॉर डिग्री. तर याचा फॉर्म्युला, याचा कशी कन्स्ट्रक्शन असते बघा. याची रचना असते ER दॅन, ER दॅन. जर वाक्यामध्ये म्हणजे जर तुमच्या ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हला ER लागला असेल, त्याच्या पुढे दॅन आला असेल, तर दॅट इज कॉल्ड अ कंपॅरेटिव्ह डिग्री. आता बघा सगळ्यांनाच ER लागतं असं नाही आहे. काही जणाला मोर लागेल. मोर डॅश दॅन, जसं की हॅपियर दॅन, लकीयर दॅन, मोर इम्पॉर्टंट दॅन, मोर युजफुल दॅन, मोर इंटेलिजंट दॅन. समजते? अशा प्रकारे आपण काय करतो, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की दॅन, ER दॅन किंवा मोर डॅश दॅन असेल तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री असते. थोडक्यात दॅन असतं इथं. आणि थर्ड टाईप आहे डिग्रीचा तो C, सुपरलेटिव्ह डिग्री. कोणती डिग्री? सुपरलेटिव्ह डिग्री. CR, सुपरलेटिव्ह डिग्री. इन शॉर्ट वी कॉल सुपरलेटिव्ह डिग्री SD. S फॉर सुपरलेटिव्ह, D फॉर डिग्री. नो. सो याचा फॉर्म्युला काय मग? याचं कन्स्ट्रक्शन आहे डॅश, बघा द डॅश EST. जसं द हॅपीएस्ट, द लकीएस्ट, द स्ट्रॉंगेस्ट, द इझिएस्ट, द लेजिएस्ट, द बिगेस्ट. समजते? पण काय काय जणांना EST प्रत्यय लागत नाही, तेव्हा काय करायचं? द मोस्ट डॅश, म्हणजे काय? द मोस्ट इम्पॉर्टंट, द मोस्ट युजफुल, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट इंटेलिजंट वगैरे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो, डिग्रीतली डिग्री तयार करत असताना ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हचा कशा प्रकारे उपयोग करतो आपण पाहिलं. थोडक्यात इन शॉर्ट, जर सेंटेन्समध्ये ॲज किंवा सो ॲज असेल तर ती पॉझिटिव्ह डिग्री असते. ER दॅन किंवा मोर दॅन असेल तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आणि द प्लस EST किंवा द मोस्ट असेल तर ती काय असते? सुपरलेटिव्ह डिग्री असते. सो लेट अस सी, आपण बघूया डिग्री तयार करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे? 3 फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. बघा कुणाचे 3 फॉर्म्स माहीत असलं पाहिजे, गरजेचं आहे. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बचे 3 फॉर्म्स माहीत असणे गरजेचं आहे. वी मस्ट नो ॲडजेक्टिव्ह और ॲडव्हर्ब्स. त्याचे 3 फॉर्म्स कोणकोणते आहेत बघूया. टाईप फर्स्ट बघूया. त्यामध्ये PD आपण काय घेतो? आपण PD, CD अँड ESD अनुक्रमे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. आता बघा टाईप फर्स्टमध्ये आपण एखादा वर्ड असतो, त्या वर्डला ER प्रत्यय लागतो, ER, आणि इकडं EST प्रत्यय लागतो. या टाईपची काही उदाहरणं बघूया आपण. जसं की बिग आहे, बिग हा वर्ड आपण लिहितोय बिग. बिगचा काय होणार? बिगर, BI. आता याचा डबल होईल, बिगर, बिगर अधिक मोठा, मोठा अधिक मोठा, बिगेस्ट, डबल G, BIGGEST, बिगेस्ट. अनुक्रमे ER आणि EST प्रत्यय लागले. ER अँड EST दीज आर सफिक्सेस. यानंतर बघूया आपण स्मॉल, स्मॉल, स्मॉलर, छोटा, लहान, अधिक लहान, सर्वात लहान, आकाराने लहान, स्मॉलेस्ट. बाय द सेम वे बघा दुसरा नेक्स्ट वर्ड आहे आपला. आपण काही मोजकीच उदाहरण घेणार आहे. तुमच्या लक्षात येईल की काही शब्दांना ER आणि EST प्रत्यय लागून त्यांच्या डिग्रीमध्ये रूपांतर होतं. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपर डिग्रीमध्ये रूपांतर होतं. जसं की टॉल आहे, टॉल, टॉलर, ER लागला, अँड टॉलेस्ट, अँड टॉलेस्ट.
तुम्हाला कळलं असेल की ह्या टाईपमध्ये आपण फर्स्ट टाईप बघितला. आपण आता सेकंड टाईपमध्ये काय बघणार आहे. या टाईपमध्ये वाय असतो. फर्स्ट फॉर्ममध्ये वर्डच्या शेवटी वाय असतो, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बच्या तिथं वाय असतो. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब या वर्डमध्ये शेवटी वाय असतो. तो वाय निघून जातो आणि काय येतं त्या ठिकाणी, वाय निघून जाईल, IER येतं. IER वाय निघतो, त्याचा IER होतो. आणि इकडं पण वाय निघून जातो आणि IEST होतो. IEST म्हणजे तुमच्या लक्षात असेल की हा टाईप महत्त्वाचा आहे. चेंजेस कसे होतात तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपण बघूया, हॅपी हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे. इथं पण तीनच बघूया. बघा, फर्स्ट हॅपी, देन हा वाय आहे, त्या वायचा काय करणार आहे, IER वाय काढून टाकणार आहे. हॅपियर अँड हॅपीएस्ट, सर्वात आनंदी. हॅपीएस्ट, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. बघा तसेच बघूया आपण लेझी, दॅट इज आळशी. लेझी काय होणार, लेझियर, ZIER LAZIER अधिक आळशी. अँड लेझिएस्ट, लेझिएस्ट LAZIEST लेझिएस्ट. लकी नशीबवान, LUCKY लकियर, अधिक नशीबवान. आणि लकीएस्ट LUCKIEST सर्वात जास्त नशीबवान. तर आपण हे दोन प्रकार पाहिले. यानंतर आपण थर्ड टाईप बघतोय. गॉट इट. तुमच्या लक्षात आलं असेल वाय काढून या सेकंड फॉर्ममध्ये आपण वाय काढून IER आणि अनुक्रमे IST प्रत्यय लावला. आता थर्ड टाईपमध्ये बघणार आहे आपण. थर्डमध्ये बघा काही शब्द आहेत त्याला मोर आणि मोस्ट लागतो. मोर आणि मोस्ट वाले शब्द बघूया आपण. मोर आणि मोस्ट वाले थर्डमध्ये काय बघणार आहे आपण. थर्ड मोर आणि मोस्ट म्हणजे तो वर्ड आहे असा. इतर मात्र मोर लागेल, त्याच्या पुढे मूळचा शब्द लिहायचा आहे आणि इकडे मोस्ट. बघा हे बरेचसे ॲडजेक्टिव्ह असे असतात की ज्यांना मोर आणि मोस्ट लागतो. ते कुणाला लागतो बघत आपण, कुणाला लागत नाही. जसं आपण ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट होत नाही. युजफुल, युजफुलर, युजफुलेस्ट होत नाही. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की इथं ब्युटिफुल पहिला शब्द इथं बघा, ब्युटिफुल BEAUTIFUL. या ठिकाणी आपले जे स्ट्रेस आहेत ज्याला सिलॅबल्स म्हणतो, ब्युटिफुल, देर आर 3 सिलॅबल्स, 3 सिलॅबल्स आहेत. म्हणजे 2 पेक्षा जास्त सिलॅबल असतील तर त्याला मोर लावा. मोर आणि आहे असा शब्द लिहायचा आपल्याला. मोर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल अँड मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. याचा अर्थ काय तर सर्वात सुंदर, सुंदर च्यापेक्षा अधिक सुंदर, सर्वात सुंदर. बाय द सेम वे युजफुल, युजफुल बघा जनरली फुल न सुरू होणारे सगळे ॲडजेक्टिव्ह त्याला ER आणि ST मोर आणि मोस्ट लागेल. युजफुल उपयुक्त, मोर युजफुल अर्थ काय, मोर युजफुल अधिक उपयुक्त आणि मोस्ट युजफुल सर्वात जास्त उपयुक्त. बाय द सेम वे डेंजरस, DANGERIOUS, DANGERIOUS डेंजरस धोकादायक. मोर डेंजरस, मोर डेंजरस अँड मोस्ट डेंजरस, मोस्ट डेंजरस. अनुक्रमे काय अर्थ होतील, धोकादायक, अधिक धोकादायक, मोस्ट डेंजरस सर्वात जास्त धोकादायक. तर यानंतर आपण बघणार आहे चौथा. आणखीन याची उदाहरण देता येतील. जेवढे बी सगळे फुलवाले शब्द आहेत सगळे शब्द असतील. ब्युटिफुल असेल, जेवढे बी असतील, हँडसम असेल, हे शब्द आहेत त्याला मोर आणि मोस्ट प्रत्यय लागेल. आता यानंतर आपण बघूया चौथा, फोर्थ बघतोय आपण इरेग्युलर फॉर्म्स. काय बघतोय, इरेग्युलर फॉर्म्स. इरेग्युलर नंबर 4 इरेग्युलर, इरेग्युलर फॉर्म्स.
आता जनरली मोर आणि मोस्ट लागणार नाही, ER EST लागणार नाही याला, म्हणून आपण इरेग्युलर म्हणूया. हे कोण कोण आहेत, तर त्यातला पहिला आहे मेनी. मेनी म्हणजे अनेक, मेनी बॉयज, मेनी गर्ल्स, मेनी सिटीज, मेनी बुक्स, म्हणजे मेनी अधिक प्लुरल नाउन. प्लुरल नाउन मेनी, MANY. मग मेनीचा मोर होईल, मोर, आणि इकडं मोस्ट होईल, मेनी, मोर, मोस्ट. तसंच मच. मच म्हणजे क्वांटिटी, इथं क्वांटिटी सांगितलं जाते, इथं नंबर येतो. जसं की मच वॉटर, मच केरोसिन, मच ब्लड वगैरे. मच काय होईल, मोर होईल, मच, मोर आणि मोस्ट. बघा, जसं की आय ड्रँक मच वॉटर, शी ड्रँक्स मोर वॉटर दॅन आय. म्हणजे अशा प्रकारे आपण डिग्री फॉर्म होते, डिग्री फॉर्म होत असते. मोरचा मोस्ट होतो, हे पाठच करावं लागतं, मच, मोर, मोस्ट. तसंच गुड. गुड आता गुडर नाही होणार, तर गुडचं काय होणार, बेटर होणार. चांगला, अधिक चांगला, सर्वात जास्त चांगला, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे. पण वेल हे ॲडवर्ब आहे. वेल हे कसं आहे, ॲडवर्ब आहे. वेल चांगला, बेटर अँड बेस्ट, बेटर अँड बेस्ट. तसंच बॅड आहे, बॅड, वर्स. बॅड म्हणजे वाईट, WORST, अधिक वाईट, अधिक वाईट, आणि सर्वात वाईट, वर्स्ट. तसंच इवल, इविल, EVIL, दुष्ट, वाईट, वर्स आणि वस्ट, वस्ट. बाय द सेम वे बघा पुढचा भाग आहे फार, फार्दर, फार्दर आणि फार्देस्ट. सो व्हॉट इज फार, फार्दर, फार्देस्ट? फार म्हणजे दूरचा, फार्दर अधिक दूरचा, आणि फार्देस्ट सर्वात जास्त दूरचा. जसं की लेस, की आपण म्हणतो लिटिल, LITTLE, लिटिल, लेस कमी, आणि लिस्ट सर्वात कमी. हे असे काही डिग्रीचे इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बचे इरेग्युलर फॉर्म्स आहेत. हे फॉर्म्स तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. यांचा सराव पुन्हा पुन्हा करा, कारण जर हे तुमच्या लक्षात नसतील तर डिग्री प्रत्यक्षात आपण चेंज करतो तेव्हा आपल्याला अडचण येते. ही रूपं आपल्याला माहीत पाहिजेत. दीज आर कॉल्ड डिग्री फॉर्म्स, फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ज अँड ॲडव्हर्ब्स. ठीक आहे, तर यानंतर आपण बघूया. सो व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ डिग्री? कोणकोणते आहेत? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर यानंतर आपण काही उदाहरणं बघतोय. टाईप फर्स्ट, काय बघतोय? TYP, टाईप फर्स्ट. टाईप फर्स्ट मध्ये आपण काही शॉर्टकट वापरणार आहे. जसं शॉर्ट फॉर्म्स वापरतो, जसं PD, काय म्हणते बघा, PD अँड CD. आपण काय करणार इथं? PDचं कन्व्हर्जन CD मध्ये करणार आहे, मग CDचं कन्व्हर्जन PD मध्ये करणार आहे. PD अँड CD. इथं पहिल्यांदा आपण बघूया PD इंटू CD अँड CD इंटू PD. फर्स्ट काय करूया आपण? पहिल्यांदा PDचं बघूया, त्यानंतर त्याचं CD मध्ये कन्व्हर्जन करूया. देन CD इंटू PD. पहिलं काय? CD इंटू PD. म्हणजे काय हो? कंपॅरेटिव्ह डिग्रीचे रूपांतर कशात करायचे? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं. कंपॅरेटिव्ह डिग्री मी अगोदर देणार आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला PD मध्ये करावं लागेल. आता बघूया रूल काय आहे बघा. जसे काय म्हणते बघा, रवी, रवी इज टॉलर, रवी इज टॉलर दॅन कोमल. आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की रवी हा कोमलपेक्षा अधिक उंच आहे. या सेंटेन्समध्ये डिग्री कोणती आहे हो?
विच डिग्री इज युज्ड इन दिस सेंटेन्स? येस येस, यू राईट. तर आपण टॉलर दॅन ER आणि दॅन लागलाय म्हणजे अर्थातच ऑब्विसली ER दॅन हे कुणाचं आहे? कन्स्ट्रक्शन आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. इट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. सो कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपण पॉझिटिव्ह मध्ये करणार आहे. PD मध्ये कन्व्हर्जन करूया आता. PD मध्ये आता PD मध्ये करताना बघा लक्षात घ्यायचं की हा सब्जेक्ट आहे तुमचा, दॅट इज फर्स्ट नाउन, आणि हे सेकंड नाउन आहे. नेहमी या प्रकारामध्ये काय करावं लागेल? फर्स्ट नाउन आहे ते लास्टला सेकंडच्या जागी येईल, सेकंडचं नाउन फर्स्टला येईल. हे पहिलं लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? फर्स्ट येणारं नाउन किंवा प्रोनाउन असेल ते शेवटच्या प्रोनाउन किंवा नाउनच्या जागी येईल. एकमेकांचं कन्व्हर्जन करायचं आहे. याला याच्या जागी न्या, याला याच्या जागी न्या. आता बाकीचे चेंजेस काय होतील? तर ER दॅन आहे, ER दॅन चं रूपांतर ॲज किंवा सो ॲज मध्ये होईल. बघूया आपण. आधी कोमल लिहूया आपण. कोमल इज हे सेंटेन्स कसं आहे? अफर्मेटिव्ह आहे, म्हणजे नकार नाहीये. हे नकार नसल्यामुळं, अफर्मेटिव्ह असल्यामुळं आन्सरमध्ये नेगेशन वापरावं लागेल, नॉट वापरावं लागेल. म्हणजेच कोमल इज अ नॉट. टॉलर दॅनचं काय करावं लागेल? सो टॉल ॲज. आपण का वापरलो सो टॉल ॲज? कारण हे निगेटिव्ह आहे म्हणून आपण सो टॅल ॲज वापरलं. जर पॉझिटिव्ह असतं, अफर्मेटिव्ह असतं तर ॲज टॉल ॲज वापरलं असतं. आता बघा, कोमल इज सो टॉल ॲज रवी. दॅट सिम्पल. हे पहिलं उदाहरण झालं. पहिलं उदाहरण तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल तर दुसरं नक्कीच चांगल्या प्रकारे कळेल. बघा, आय एम हॅपियर दॅन माय फ्रेंड. मग या सेंटेन्समध्ये दोघं जण कोण आहेत? आय आणि दुसरा माय फ्रेंड. हे दोघे. प्रत्येक डिग्रीचे नियम वेगळे असतात, प्रत्येक टाईपचे वेगळे आहेत. हे टाईप फर्स्ट आपण PD इंटू CD आणि CD इंटू PD बघतोय आपण. मग आय एम हॅपियर दॅन माय फ्रेंड म्हणजे पुन्हा एकदा आपण सुरुवात कशाने करणार? माय फ्रेंड न करणार. माय फ्रेंड म्हणजे काय होईल? माय फ्रेंड, पुढे बोला, माय फ्रेंड इज. आता इथं आय एम आलंय पण माय फ्रेंड असल्यामुळे इज येणार. माय फ्रेंड इज हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करावं लागेल इज नॉट. हॅपियर दॅनचं काय करावं लागेल? बोला, हॅपियर दॅनचं सो हॅपी ॲज करावं लागेल. सो हॅपी ॲज आय, नॉट मी, ॲज आय एम लिहा ब्रॅकेटमध्ये, नाहीतर लिहू नका. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. म्हणजेच काय झालं? मी माझ्या मित्रापेक्षा अधिक आनंदी आहे. याचा अर्थ माय फ्रेंड इज नॉट सो हॅपी ॲज आय. म्हणजेच काय? माझा मित्र माझ्या एवढा अधिक आनंदी नाही. यानंतर थर्ड एक्झाम्पल बघूया. ही दोन्ही एक्झाम्पल आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर पाहिलं. आता व्हेन सेंटेन्स इज निगेटिव्ह काय बघणार? आता व्हेन द सेंटेन्स इज निगेटिव्ह. मग असे खरं लिहायला पाहिजे होतं व्हेन द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह. आता व्हेन द सेंटेन्स इज निगेटिव्ह. वाक्यात नकार असेल तर काय करायचं बघूया. बघा, शी इज नॉट फास्टर दॅन किशोर. याचा अर्थ ती किशोर ती वेगवान नाही आहे. आता मला सांगा, फास्टर दॅन आहे, इथं 2 नंबर, हे 1 नंबर. आपण हे 1 आणि 2 नंबर कधी टाकतो? फक्त पीडीचं रूपांतर CD, दोघांच्या मध्ये कंपॅरिझन असेल तरच. दोघांच्या सूचना लक्षात घ्या. वेन देर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 पर्सन्स और प्लेसेस और थिंग्स, दोघांच्यात कंपॅरिझन असेल तरच आपण पहिलं शेवटी आणि शेवटचं पहिल्यांदा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोटाळा होतो, प्रत्येक उदाहरणाला ते तसं करतात. तसं करून चालणार नाही. म्हणजेच काय झालं? किशोर आधी घ्या. किशोर इज हा नॉट काढून टाकावं लागेल. फास्टर दॅनचं ॲज फास्ट ॲज, नॉट सो फास्ट ॲज, कारण हे पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून ॲज फास्ट ॲज शी नॉट हर. म्हणजे काय झालं?
किशोर इज फास्ट ॲज शी. याचा अर्थ किशोर तिच्या इतकाच अधिक वेगवान आहे. सेकंड एक्झाम्पल असंच बघूया आपण. बघा, द कार डज नॉट रन. द कार डज नॉट रन फास्टर दॅन द ट्रेन. इथं द ट्रेन आणि द कार, याचा अर्थ काय हो? कार ही रेल्वे इतक्या अधिक वेगानं धावत नाही. म्हणजे आधी द ट्रेन घ्या, म्हणजे काय झालं? द ट्रेन हे सेंटेन्स फसवाय. द ट्रेन हे डज नॉट काढा, म्हणजे ह्याला यस प्रत्यय लागला पाहिजे. द ट्रेन रन्स. का रन्स घेतला? डज नॉट काढल्यामुळे, डज काढल्यामुळे. रन्स ॲज फास्ट ॲज द कार. अर्थ काय झाला मग? याचा अर्थ आगगाडी ही कार इतकीच वेगाने धावते. आगगाडी ही कार इतकीच वेगाने धावते. आतापर्यंत आपण काय पाहिलं? ER शब्द असणारे पाहिले. आता बघूया आपण मोर शब्द कसा वापरायचा. मोर, बघा मोर कसा वापरायचा बघूया आपण. इम्पॉर्टंट किंवा ब्युटिफुल अशा प्रकारचे शब्द घेऊया आपण. बघा, जसं की ही इज मोर. बघा, ही इज मोर इंटेलिजेंट. INTLLIGENT. ही इज मोर इंटेलिजेंट दॅन राहुल. तो राहुलपेक्षा अधिक हुशार आहे, बुद्धिमान आहे. बघा, इंटेलिजेंट, मोर इंटेलिजेंट आहे. हे 2 नंबर आहे, हे 1 नंबर आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय केलं पाहिजे? राहुलला सुरुवातीला घ्या. राहुल इज नॉट वापरा, नॉट नाही म्हणून नकार वापरला पाहिजे. राहुल इज नॉट. मोर निघून जाईल. इंटेलिजंटचं काय होईल? ॲज इंटेलिजंट. सो इंटेलिजंट ॲज. सो इंटेलिजंट ॲज ही. म्हणजे काय झालं? राहुल इज नॉट सो इंटेलिजंट ॲज ही. म्हणजे राहुल त्याच्या इतका अधिक बुद्धिमान नाही. इथं आहे तो राहुलपेक्षा अधिक बुद्धिमान आहे, आणि इथं राहुल त्याच्या इतका अधिक बुद्धिमान नाही. तर यानंतर आणखीन एक उदाहरण बघा. आणखीन एक उदाहरण बघूया. शी इज नॉट मोर ब्युटिफुल. शी इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन हर मदर. म्हणजे हर मदर 2 नंबरला आणि हा शी 1 नंबरला. जागा बदलावं लागेल. काय करावं लागेल मग आता? हर मदर घ्या सुरुवातीला. हर मदर इज नॉट काढावं लागेल. मग ॲज वापरा तिथं. इज ॲज ब्युटिफुल ॲज शी. अर्थ तुमच्या लक्षात येतोय? म्हणजे तिची आई ही तिच्या एवढीच अधिक सुंदर आहे. पहिल्याचा अर्थ काय? ती तिच्या आईपेक्षा अधिक सुंदर नाही. नॉट मोर ब्युटिफुल दॅन हर मदर. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? तर पॉझिटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन, कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन पॉझिटिव्हमध्ये केलं. आता आपण उलटं बघूया. बघा, याच्या उलटा नियम बघूया. PD इंटू CD बघूया आपण. काय बघायचं आता? PD इंटू CD. तुम्हाला पीडीचं रूपांतर, PD दिली जाईल पॉझिटिव्ह डिग्री, त्याचं कन्व्हर्जन CD मध्ये करायचं. म्हणजे ॲज दिलं जाईल, त्याचं ER दॅन किंवा मोर डॅश करावं लागेल. दॅन बघूया, मगाच्याप्रमाणेच आहे, फारसा अवघड अशातला प्रकार नाही. जसं की सातारा इज. बघा, सातारा इज ॲज इम्पॉर्टंट ॲज कोल्हापूर. याचा अर्थ काय हो? सातारा हे कोल्हापूर एवढंच महत्वाचं आहे. ही डिग्री कोणती आहे? ॲज आहे म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. कम्पॅरेटिव्ह करताना काय करावं लागेल? मोर इम्पॉर्टंट दॅन करावं लागेल. ठरल्याप्रमाणे जागा बदली आपण. यात पण काय होणार आहे? टाईप फर्स्ट मध्ये जागा बदलतोय आपण. आधी कोल्हापूर घ्या,
कोल्हापूर इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन काय घेऊया आता, सातारा. याचा अर्थ काय झाला, सातारा हे कोल्हापूर एवढंच महत्वाचं आहे. याचा अर्थ कोल्हापूर हे सातारापेक्षा अधिक जास्त महत्वाचं नाही आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. बघा, यू आर नॉट सो टॉल ॲज आय एम लिहू नका, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. इथं कंपॅरिझन कोणाकोणात आहे, यू आणि आय मध्ये. अर्थात आपल्याला जागा बदलावं लागेल. कंपॅरिझन कुणाची आहे, सो टॉल ॲज. त्याचं रूपांतर कशात केलं पाहिजे, टॉलर दॅन असं केलं पाहिजे. सो टॉल ॲजचं टॉलर दॅन. म्हणजेच काय झालं, आय एम नॉट काढून टाका, आय एम टॉलर दॅन यू. याचा अर्थ मी तुझ्यापेक्षा अधिक उंच आहे. आणि याचा तू माझ्या एवढा उंच नाहीस. इथं मी तुझ्यापेक्षा अधिक उंच आहे. आणखीन उदाहरण बघायचं काय, लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स. आणखीन एक उदाहरण बघूया. बघा, सियर रवीना इज फॅटर. बघा, रवीना इज नॉट सो फॅट ॲज किशोरी. दोघींच्या तुलना कोण आहे, रवीना नंबर 1 आणि नंबर 2 किशोरी. यांची कंपॅरिझन कशा बाबतीत आहे, इज नॉट इथं सो पाहिजे, सो फॅट ॲज मध्ये आहे. त्यामुळे सो ॲज निघून जाईल, फॅटर दॅन येईल, नॉट पण निघेल. म्हणजे नॉट, सो आणि ॲज निघणार आहेत. काय निघणार आहे, हे एक निघणार आहे, हे निघणार आणि हे निघणार आहे. याचं रूपांतर कशात होईल, फॅटर दॅन मध्ये होईल. म्हणजेच काय झालं, बोला, किशोरी इज नॉट काढून टाका, किशोरी इज फॅटर दॅन रवीना. आणि लास्ट एक्झाम्पल आहे याच्यातलं. बघा, सरावासाठी आणखीन काही उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. जसं बघा, द रोज इज मोर ब्युटिफुल. सॉरी, आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री वापरायची. द रोज इज ॲज ब्युटिफुल ॲज द लोटस, LOTUS, कमळ. दोघं जण कोण आहेत, लोटस आणि द रोज 1 नंबर आहे, लोटस 2 नंबरला आहे. म्हणजे 2 नंबरचा 1 नंबरला घ्यायचा आहे. सुरुवात कशानं करणार, द लोटसनं करणार. पुढचा नियम काय बोला, लोटस नंतर व्हर्ब घ्यायचा आहे. द लोटस इज, वाक्यात निगेशन नाही आहे, म्हणजे आता वापरावं लागेल. इथं होतं ते काढलं, नसेल तर वापरायचं. द लोटस इज नॉट सो ब्युटिफुल ॲज काय, द रोज. म्हणजेच काय केलं आपण, ही काही उदाहरणं पाहिली आपण. तर यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरिझन. आपल्याला कशात करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बघणार आहे. आता आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीत कसं रूपांतरण करायचं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्हमध्ये कसं करायचं. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही सराव करा.